जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कायदेशीर वादावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णायक शिक्कामोर्तब केला आहे। विविध गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं हे केंद्र आता केवळ निर्दोषच ठरलं नाही, तर प्राणी कल्याण आणि संवर्धनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्याला न्यायालयीन प्रशंसा देखील मिळाली आहे। सोमवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने वनतारा प्रकरणाशी संबंधित सर्व याचिका आणि तक्रारी निकाली काढल्या। न्यायालयाने विशेष तपास पथकाचा म्हणजेच SITचा सविस्तर अहवाल स्वीकारत वनताराला क्लीन चिट दिली। या प्रकरणाची सुरुवात 2 स्वतंत्र जनहित याचिकांमुळे झाली होती। याचिकांमध्ये वन्यजीवांची तस्करी, अवैध हस्तांतरण, आर्थिक गैरव्यवहार आणि प्राण्यांच्या देखभालीतील त्रुटी यासारखे गंभीर आरोप करण्यात आले होते। आरोपांचं गांभीर्य लक्षात घेऊनच 25 ऑगस्ट 2025 रोजी न्यायालयाने विशेष तपास पथक नेमलं होतं। निवृत्त न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने केवळ कागदपत्रांची तपासणीच केली नाही, तर CZA, CBI, ED, DRI, कस्टम्स आणि CITES सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत समन्वय साधून चौकशी केली। प्रत्यक्ष जागेला भेटी, प्राण्यांच्या नोंदींची तपासणी आणि तज्ज्ञांच्या साक्षी या सर्व प्रक्रियेत एकही आरोप सिद्ध झाला नाही। न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की वनताराने वन्यजीव संरक्षण कायदा 1972, प्राणी संग्रहालय नियम, FEMA, PMLA किंवा CITESचा कोणताही भंग केलेला नाही। प्राण्यांची आयात आणि अधिग्रहण सर्व कायदेशीर परवानग्या आणि कागदपत्रांसह केलं गेलं आहे। प्राणी कल्याणासाठी वनतारातील सुविधा आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा उच्च दर्जाच्या आहेत। विशेष म्हणजे ग्लोबल ह्यूमन सोसायटीकडून वनताराला ग्लोबल ह्यूमन सर्टिफाईड सील ऑफ अप्रूव्हल हा प्रतिष्ठित सन्मानही मिळाला आहे। याचा अर्थ असा की प्राण्यांच्या काळजीसाठी येथे जागतिक दर्जाचं काम केलं जात आहे। आर्थिक गैरव्यवहारांबाबतचे आरोप देखील पूर्णपणे निराधार ठरले। SITच्या या तपासात कार्बन क्रेडिट्सचा गैरवापर, पाण्याचा किंवा पैशांचा दुरुपयोग अशा कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नाहीत। न्यायालयाने काही महत्त्वाचे आदेशही दिले आहेत। सर्व तक्रारी आणि याचिका कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या। भविष्यात याच आरोपांवर नवीन याचिका दाखल करता येणार नाही। SITने सुचवलेल्या सुधारणा वनतारा आणि संबंधित प्राधिकरणांनी लागू कराव्यात। बदनामीकारक बातम्यांविरोधात वनताराला कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे। तसेच SITच्या सदस्यांना मानधन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। थोडक्यात सर्वोच्च न्यायालयाने वनतारावरील सर्व वाद मिटवले आहेत। केवळ आरोप फेटाळून लावले नाहीत, तर प्राणी संवर्धनातील या केंद्राच्या कामाचं उघडपणे कौतुकही केलं आहे। आता वनतारा हे केवळ कायदेशीररित्या मान्यताप्राप्त नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसितही ठरलं आहे। अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।